स्वागत। उच्चीगाव ठाकरे म्हणून आहेत, किसन ठाकरे त्यांचे बंधू आहेत, त्यांच्या घरी नाग साप आलेला आणि मी तुम्हाला जवळून किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला। तो किल्ला पहिला पहा। सुंदर केलाय मस्त नाग आहे असं यांचं मन आहे। असं सपाट होतं पण फडी अशी केली पसरली खाली कुठं गेले त्या पाट्याच्या ही बाजूला येते की असं येत नाही का? ह्याच्या घुसला असणार इंजिनच्या पाटाखाली अडचण काय पाट्या खाली पाट्यात खाली पोकळ आहे। नाही साखर तुमचा अंदाज काय आहे? फळीच्या खाली पोकळ आहे मध्ये पोकळ आहे का नाही तेवढी सगळी फळी पोकळ आहे। ह्यात गेली काय माहिती एक काढली त्या एक जो खाल्ला पाटा आहे त्यात साप बसलेला आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन शेवटपर्यंत पहा। गरम पाणी देऊ का? कशाला? भाजवतेस का नाही नाही जरा गरम लागलं की ही होईल ना। त्याला दिवस काय होईल? बाहेर येईल ना गरम पाण्यानं आपण कुठं घेऊन आपल्यावर वाटल्यावर कसं होईल? जास्त गरम नाही काय मोठं आहे अहो नाही इंधन वरताना एक सापाचा धोका तुम्हाला एकीकडे उचल दुसरी गोष्ट तो साप कसं उचल बोललाय का सुरेश भाऊ? काय होतं सांगतो इंजिन उचलताना तुम्ही भीतीने सोडून तर देणार नाही त्याला इजा होणार त्याच्या अंगावर पडलं ते पिक्चर मारून कुठं नाही दुसरे कुठं जायला वाट नाही गेट साधारण उघड होतं ते काहीतरी खाऊन आलेलं असेल ते नेमकं ती फरशी गरम लागली असेल त्याला ती नेमकी हात सुरू आपली होऊन दे या ह्या साईडला ह्या कोपऱ्यात येतो ना काय म्हणते आपले पार कुठं आहे? हा पारण तिकडे कलवा तसं करा मला ते सपोर्ट होईल त्याला बाहेर निघाले पण सोडू नका कारण चाप लावा नुसती शिपाई ना इकडे गेला खाली बसलाय इकडे याच्यापुढे पाच खाली मला आणि पकांना एक दगड आणा नाही एक हे करा त्याच्या खाली किंवा बांबू टाकला एक कडे माझी उचला जरा ओढून नका तुम्ही पकांना ते खाली घाला बस उचला अजून उचला अजून दाडका अलीकडच्या साईडला सारा स्वरूपानं खाल्लं बघ दिसतंय का सापाला कुठंच घाला पाटलं तर काय होणार नाही इकडे नाही काय होणार रशे पुस्कार लागले कसलं थांबा नागच आहे थांबा काय लागत नाही थांबा किती एक दांडक टाका मी एकटाच करतो इथं कोण येऊ नका जवळ दांडक स्वरूपानं बाळा पोझिशनचा हा पकांना थोडा सावकाश टेकवा याच्यावर घेऊ नका सावकाश 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 मित्रांनो हा जो नाग नावाने ओळखला जाणार आहे तो किती मोठा साप बसलेला आहे तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा नाग बघा कसला आहे आणि त्याचा फुंकारा आणि असे नाग पर्यावरणात आहेत आणि त्या कुटुंबियांचं महत्वाची गोष्ट आहे की यांनी हा वाचवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे नाही आला येतोय झालं बसलं त्याला पळायला येणार नाही ना
लक्षात आलं हा इकडे ये नाही येत नाही अहो ते ना खाल्लं या कट खाल्ले फुगले बरोबर जवळ एवढं बार काय बरोबर जवळ की असा फंकारा फन्ना काढतोय आणि हा नाग साप काढतोय आणि त्याला थोड्याच वेळात मी रेस्क्यू करतोय तो पहा ताकद कसा आहे फंकारा कसा आहे स्वरूपानं कसला नाग आहे पकडणार काय का रे कसला आहे फंकारा कसला आहे आवाज कसला यापेक्षा मोठा गेलो होतो होय आपण झाले कुठं आणलं घेऊन आणलं तिथं आपल्या गावात कुठं अहो, कसला आहे काय मारायच्या लायक नाही बाई म्हणलं बापूला आधी फोन करा विचारा नागधरणा कोण आहे ताकद असते थोडा तिकडे गेलाय स्वरूपानं त्या इकडे याडे नाही दिसतात आपली घरापाशी काढली असलीच आहे बा असली एवढी मोठी काढ. तुमच्याकडे येते बघा तुमच्याकडे बाई तुमच्याकडे येते बघा तुमच्या पायाकडे येईल, पाय हा हा काय रे देवा. स्वरूपानं तिकडे व्हिडिओ तिकडे कसला नाग आहे होय स्वरूपानं अहो त्याच्यावर 10 मला दाखवलेला आहे सर्वांनी मोठं. आणि याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते आणि तो काहीतरी खाण्यासाठी लोकवस्तीत आलेला आहे आणि हा मोठा नाग थोड्याच वेळात आपण पॅक करू आणि अशा सापाची बाईट झाली तर याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते आणि तो कसा आहे बघा त्याचा फुंकार मोठा नाग आवाज बघायचा मोठा नाग आहे एकदम इकडं फुगते बघा अंग कसं अंग कसा फुगवतोय बघा तो कसं खडा दगड आणला सध्या तसं आहे लय बारका मोठा पाहिजे ते तोंड बंद राहू दे. विट आणले ते राहू दे हो विट आणले त्यात घालायला असं होय हा. ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे एक बहिणी होतो का हा मित्रांनो जो इंजिन मध्ये आलेला कोबरा होता तो बाजूला आलेला आहे आणि असा जुनवाट नाग कधीही कोणाला भीत नाही आणि कुठं उभा राहील तिथं हा फन्ना काढणे हे जर करतोय फन्ना काढल्यामुळं लोक भेटतात लोकांचं भीतीचं प्रमाण कमी होतं आता माझ्या जवळ जे उभा राहिलेले त्यांचंही भिण्याचं प्रमाण कमी आलेलं आहे सापण असा मित्रांनो काय कुठं आलो तुम्ही सर हा मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विष होत आहे आणि लोकांनी भिण्याचं काहीही कारण नाही अशा सापांची जरी बाईट झाली त्याला इंडियन स्प्रॅक्टिकल कोबरा म्हणतात आणि अशा सापाची बाईट झाली तर याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येतं याला फक्त एकच अँटीव्हिनम जी लस आहे ती सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहे कोणत्याही पुजाऱ्याकडे जाऊन किंवा कुणाकडेही जाऊन कोणत्याही पुजाऱ्याकडे जाऊन बोल ना असून थांबा घेतो कोणत्याही पुजाऱ्याकडे किंवा बोंधुगिरी करणं हे चुकीचं आहे मित्रांनो सरकारी दवाखाना त्याला एकच पर्याय आहे आणि हा साप लोकवस्तीत आल्यामुळे रेस्क्यू करावा लागला आणि थोड्याच वेळात मी याला रेस्क्यू केलेला आहे आणि रिलीजिंग करणार आहे कुठला नाही माठ नको माठ अहो माठ कसं देते ती अहो माठात पण नाही आहो धरते पण ते तसं नेता येत नाही ते आता न्यायला न्यायच आहे ते कुठला भेटला म्हणजे हाय माठ कुठला पिची गाडीवर नाही बरोबर आहे पण माठ आहे म्हणलं माठात बसेल व्यवस्थित ना टोपण आला मग त्याला प्लॅस्टिकचं पिशवी त्याला घालायला ते लागते काढा का? ते कागद 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 काढा. असू दे की. नाही त्याला वास प्लॅस्टिक पिशवी आहे द्या हाय की ते नव्हे तो आपणात घालायला ती बस काय त्याला म्हणतात? साखरची पावडरची नाही त्यात नाही येईल बाहेर त्या पुढची
आणि मित्रांनो पुढं कॉल आलेला आहे आणि याला सुरक्षित पकडलेलं आहे आणि याला सुरक्षित पर्यावरणात सोडला जाईल. आणि आभाळ आल्यामुळं नागाचे कॉल वाढतात आणि नागाचे असे कॉल आले तर कोणीही साप मारू नका. आणि आमच्याच गावातील हा कॉल आहे आणि हा साप वाचवण्यात यश आलेला आहे. साप वाचवा आणि पर्यावरण वाचवा.